जवळच सध्या शनिवार वाड्याजवळ मोठा जल्लोष सुरू आहे, कारण महाराष्ट्रातील गडकिल्ले हे युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले आहेत। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले हे जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले आहेत। त्यामुळे सर्वच क्षेत्रातून आता उत्साह व्यक्त केला जातोय आणि आता सध्या पुण्यातील शनिवार वाडा आणि लाल महाल परिसरामध्ये सर्व नागरिकांकडून आता उत्साह दिसून येतोय। अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून या किल्ल्यांचा या यादीत समावेश झालेला आहे। महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील 1 जिंजी किल्ला असे 12 किल्ले या यादीत समाविष्ट झालेले आहेत। सध्या लाल महाल परिसरात नागरिक जल्लोष व्यक्त करतायत। तर ही काही दृश्य आपण पुण्यातून पाहतोय। लाल महाल परिसरामध्ये नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय। महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद बाब आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे युनेस्कोच्या अद्वितीय मूल्य यादीत समाविष्ट झालेले आहेत। यामध्ये महाराष्ट्रातील 11 तर तामिळनाडूतील 1 किल्ल्याचा समावेश आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी देखील ही अभिमानाची बाब आहे। त्यामुळे आता या किल्ल्यांच्या संरक्षणासाठी त्याचबरोबर देखभालीसाठी देखील मदत होऊ शकते आणि त्यामुळे सर्व नागरिकांसाठी ही आनंदाची बाब ठरतेय। तर ही 12 किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेली आहेत। ती कोणकोणती आहेत आपण बघतोय। लोहगडाचा यात समावेश आहे, त्याचबरोबर साल्हेरचा देखील समावेश आहे आणि याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ल्याचा देखील समावेश आहे। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे। शिवानी, आपण पाहतोय नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय, काय अपडेट्स देतील याबद्दल? काल हा सगळ्यात मोठा निर्णय आला आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवप्रेमींसाठीचा हा सगळ्यात ऐतिहासिक निर्णय मानले जातोय आणि युनेस्कोच्या यादीत या 11 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आणि त्याच संदर्भात भाजपकडनं शिवरायांची साक्ष देणाऱ्या लाल महालात हा सगळा जल्लोष आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक महिला या आपल्या ठिकाणी आहेत ज्या नऊवार नेसून अक्षरशः हा जो जल्लोष आहे तो साजरा करताना दिसत आहे। काय वाटतंय नेमकं? संपूर्ण जगामध्ये शिवाजी महाराजांच्या कार्याची आणि त्यांच्या याची दखल घेतली, खूप आनंद झाला आम्हाला आणि आम्ही राहायला या परिसरातच आहे, त्याच्यामुळे आमचा आनंद अजूनच द्विगुणित झालेला आहे। खूप गगनात सगळे जे किल्ले आहेत ते आता जागतिक स्तरावर जाणार आहेत। काय नेमकं वाटतं? आम्ही महाराष्ट्राच्या मूल्यकी, त्यामुळे आमच्या किल्ल्यांचं जर संवर्धन होत असेल तर आमच्यापेक्षा जास्त आनंद कोणाला होणार। त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद आहे या गोष्टीचा आणि आमचे आमदार नेहमी या सगळ्या गोष्टींसाठी ऐतिहासिक गोष्टींकडे अतिशय लक्ष देतात आणि त्या बाबतीत आम्ही खूप म्हणजे त्यांचे आभारी पण आहोत आणि आमची कृतज्ञता त्यांच्या बरोबर आहे आणि भाऊ ह्याच्या पुढेही ह्या सगळ्या कामांमध्ये पुढे जातील ह्याची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे। अनेक कार्यकर्ते आहेत भाजपचे आपल्यासोबत, काय वाटतंय? तुम्ही फेटा वगैरे सगळं घालून आज जल्लोष साजरा करताना दिसताय। जल्लोष साजरा करताना खूप आनंद होतो आम्हाला, कारण ही शिवाजी महाराजांची जी भूमी आहे या भूमीमध्ये आपण सगळे एकत्र आल्या कारणानं खूप समाधान वाटतं आणि खूप छान वाटतं। शिवनेरी असू देत किंवा बाकी सगळे किल्ले देखील यात समाविष्ट करण्यात आले आहेत आणि 11 किल्ल्यांना आता हा सगळा मान मिळालाय। काय वाटतंय नेमकं? 12 किल्ल्यांना आज महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांनी जे निर्माण केलेले 12 किल्ले आहेत त्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे। जी युनेस्को जगातील शैक्षणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक वारसा जपण्याकरता, त्याचा प्रचार प्रसार संपूर्ण जगभर होण्याकरता प्रसिद्ध आहे, त्या युनेस्कोच्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक मावळ्याने त्याचं रक्त सांडून स्वातंत्र्याकरता प्रत्येकाचं रक्त सांडून हे किल्ले आपण स्वराज्यामध्ये गठीत केले होते। त्यातील 12 किल्ल्यांचा आज युनेस्कोमध्ये समावेश झालेला आहे। प्रत्येक ह्या भारत देशातील, जगातील प्रत्येक हिंदू माणसाला या सगळ्या गोष्टीचा व भारतीय माणसाला या सर्व गोष्टींचा अभिमान आहे, आनंद आहे आणि तो आनंद उत्सव छत्रपती शिवाजी महाराजांनी जी निर्माण केलेली नगरी आहे, जिजाऊ माता व छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोन्याचा नांगर फिरवून जी निर्माण केलेली ही पावनभूमी आहे, ज्या पावनभूमीमध्ये छत्रपतींचं वास्तव्य होतं,
ह्या वास्तव्यात असणाऱ्या लाल महालामध्ये आज हा आनंद उत्सव साजरा कसबा मतदारसंघाच्या वतीने आम्ही करत आहोत, याचा आम्हाला अजून जास्त आनंद होत आहे. सगळ्याच शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण दिसतंय. अक्षरशः सगळ्या जणी पारंपरिक वेशात या ठिकाणी आल्या आहेत आणि याच निर्णयाचं, सरकारच्या निर्णयाचं आणि युनेस्कोच्या यादीत ज्या 12 किल्ल्यांची समावेश झालाय या सगळ्या निर्णयाचं स्वागत करताना दिसत आहेत. श्रुती, नक्कीच शिवानी, त्यामुळे खरोखरच हा क्षण महाराष्ट्राची अस्मिता जागवणारा आहे, अभिमान जागवणारा आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.